पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येत आहे की आज संध्याकाळी 4 वाजता गावकी भरणार आहे। 4 वाजता दादा गोपीनाथ पाटील आणि यामिनी गोपीनाथ पाटील यांच्यात ही गावकी भरेल। 4 वाजता आपल्या राहत्या घराच्या हक्कासाठी यामिनी पाटील यांनी ही गावकी भरवलेली असून कोणाला काय बोलायचं असेल किंवा कोणाला काय माहिती असेल तर गावकीत हजर राहायचं आहे। 4 वाजता कळलं का? म्हणजे आता राधाकाची खानावर बंद पडणार? राधा त्याच्या लेख्याचा बेगर होणार। दादा गोपीनाथ पाटील आणि यामिनी गोपीनाथ पाटील यांच्यात ही गावकी भरेल। आपल्या राहत्या घराच्या हक्कासाठी यामिनी पाटील यांनी ही गावकी भरवलेली असून कोणाला काय बोलायचं असेल किंवा कोणाला काय माहिती असेल तर गावकीत हजर राहायचं आहे। अरे वणक्या तोंडाच्या इथंच काय रिक्षा फिरवालायस? तिथं खानावळीकडे जा आणि आवाज कर एकदम फुल वाढव, फुल व्हॉल्यूम कर आणि त्या खानावळी समोर गोल 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 रिक्षा फिरव। हा काय खानावळी जातो मी जातो। जाऊ दे रिक्षा। सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येत आहे की आज संध्याकाळी 4 वाजता गावकी भरणार आहे। बया लई मज्जाच यायलाय, एकदमच मज्जा यायलाय। कोणी आहे का? पण तुला वहिनीची आठवण आल्यावर तू काय करशील? लवंगी मिरची। काय? लवंगी मिरची खाणार? लवंगी मिरचीला माझी आठवण येत असेल का? तिचं काय माहित नाही, पण आज मला तिची लयच आठवणी आल्या। निशांत, काय रे चेहरा असा का झालाय तुझा? असा नाही, ठीक तर आहे। बरं आज काही काम ठेवू नकोस, आपल्याला बाहेर जायचंय। हा हा हॅलो बोला। वय निघतोच होता मी। मम्मी स्वतःच्याच कामात किती बिझी असते। हक्का असती तर तिनं माझ्या नजरेतनं आणि बोलण्यावरनं ओळखलं असतं की मी ठीक नाही येते। निशांत, निशांत लक्ष कुठे आहे? सॉरी सॉरी, अगं ते पेंडिंग कामं कुठली कुठली आहेत ना त्याचा विचार करत होतो। बस सॉरी। आपल्याला भुईगावला जायचंय आता। भुईगावला कशाला? तिथं गावकी आहे आणि मी पंच आहे। मी गावकीला येऊन काय करू? तिकडे आगे जमिनीची नाही तर शेतीची भांडणं असतात। पण शेतीची आणि जमिनीची भांडणं काय असतात आणि ती कशी सोडवायची असतात ते तुला बी कळलं पाहिजे। काही वर्षांनी या समध्या गोष्टी तुलाच हँडल करायच्या आणि आपण गावकीत पंच म्हणून जातो तेव्हा रसातळातल्या लोकांचे प्रश्न आपल्याला समजतात। आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकांमध्ये कुणाला उभं करायचं हे असंच नाही ठरवत आपण, त्यासाठी अभ्यास करायला लागतो आणि तो असा इथं घरात एसीचं वारं खात होत नाही। आणि हे समजा तुला शिकायचंय म्हणून तू यायचंय। पण मम्मी एक बोलायचं होतं। मी भुईगावला येतो पण तुझ्या संग थांबत नाही। म्हणजे बाकीच्यांमध्ये बसून तू कसं बोलतेस, कसं प्रकरण हँडल करतेस ते बघतो। ठीक आहे, मी पुढे होते। तुझी काय पेंडिंग कामं असतील ती संपवून ये 4 पर्यंत। वय भुईगावला गेल्यावर अक्का भेटल पण आज मी नसणार। इथं मोबाईलला रेंज तरी असेल का? कोण?
फोन कुठ दवाखान्यात आई अगं घराच्या आणि खानावळीच्या हक्कासाठी तुझ्या विरोधात 4 वाजता गावकी बोलावलं यांनी. आज खानावळीत अगदी व्यवस्थित गोडाधोडाचं होऊ दे बरं का. नाही कसं आहे, आज खानावळीचा शेवटचा दिवस आहे नाही का तुमचा. हा राधा भाजी. काय करता राधा? मी भाजी मागितली, तुम्ही कढी काय देताय? तब्येत बरी आहे ना तुमची? अहो ते नाही, तब्येत बरी आहे माझी. तुम्हासने वरण हवं होतं ना. नाही, भाजी. हा भाजी देते. आज संध्याकाळी 4 वाजता गावकी भरणार आहे. 4 वाजता राधा गोपीनाथ पाटील आणि यामिनी गोपीनाथ पाटील यांच्यात ही गावकी भरेल. 4 वाजता कळलं का. राधा पाटील यांच्या राहत्या घराबद्दल गावकी असून सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहायचे आहे. म्हणजे ही खानावळ आणि हे घर गोपीनाथ शेठ आणि यामिनी वहिनींचं होणार. राधाकांचं घर गेलं रे गेलं. हे धर, मोबाईल. काय झालं बोंबलायला? तुझा काय संबंध ग? काय संबंध म्हणजे? इथं येऊन निस्ता तमाशा नाही करायचा. निघा इथनं. लोक जेवल्यात इथं. लोक जेवता मग जाऊ दे की. त्यांनी का मी अडवलंय होय ग? सरपंचांनी जे सांगितलंय ते मी इथं सांगा आलोय. कळलं का? घर गेलं रदकाची खानावळ गेली. दादा तुम्ही असं जेवणावरनं उठू नका. तुम्ही जाऊन जेवून घ्या. खरंच सांगते, असं अर्ध्या पानावरनं उठू नका. जा तुम्ही. सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येत आहे की आज संध्याकाळी 4 वाजता गावकी भरणार आहे. दादा अहो बातमी सगळ्यांनी समजल्या. आता तुम्ही गेलात तरी चालेल. नाहीतर तो आवाज तर कमी करा. लोक जेवतायत, त्यासनी शांतपणे जेवू द्या की. जेवू दे लोकांनी. जेवा रे जेवा. शेवटचं जेवा राधाकाच्या खानावळीत. शेवटचं जेवा. कारण आता ही खानावळ राहणारच नाही. सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येत आहे की आज संध्याकाळी 4 वाजता गावकी भरणार आहे. 4 वाजता राधा गोपीनाथ पाटील आणि यामिनी गोपीनाथ पाटील यांच्यात ही गावकी भरेल. 4 वाजता आपल्या राहत्या घराच्या हक्कासाठी. ही अशी नाही ऐकायची. राधा अक्का मॅच पाहते यासनी. थांब शांत. शांत नाही नाही सर. शांत हो. नाही शांत. काय बी करायचं नाही. अबा असं ऐकणार नाही ते. असं कुणी बी काय करायचं नाही. ते त्यांचं काम करायला, त्यासनी त्यांचं काम करू दे. दादा दिवसभर फिरून आणि ओरडून थकाय झालं असेल तर या. बस आणि 4 घास खाऊन घ्या.
चला. रिक्षाचा लई मजा आली ना. चला तुम्ही घरला चला, पाहते तुमच्याकडे. आज आपली 7वी परीक्षा आहे आणि नेमकी दीदी बी इथं नाहीये. कुणी आहे का? मी इथे घरात आहे. बाहेर कोण आहे का? आज खानावळीत अगदी व्यवस्थित गोडाधोडाचं होऊ दे बरं का. नाही कसं आहे, आज खानावळीचा शेवटचा दिवस आहे नाही का तुमचा. मी तुला दार उघड. दार उघड. दार उघड. उघड दार. आता हे घर आणि खानावळ आपली आहे का नाही देवच ठरवल. राधा अक्का, देवणगाव तुमची साथ देईल बघा. त्या दिवशी यासाठीच देवाला एकत्र नमस्कार केलतास. वय आणि तू आशीर्वाद बी दिलेलास. तुझ्या मनात काय आहे मला नाही माहिती, पण जे असेल ते जर चांगलं काम असेल तर माझे नि देवाचे दोघांचे बी आशीर्वाद आहेतच की. शांतता शांतता शांतता. हा तर मंडळी, गावात रिक्षा फिरलेली आहे तेव्हा समद्यांना माहिती आहे की आपण इथं कशासाठी जमलोय.
आता आपले 5वे पंच सौ निर्मला देवी आल्या की ताबडतोब गावकीला सुरुवात होईल. तोपर्यंत शांत राहा. आय शिंदे सर कसे नाही आले अजून? मी बी तोच विचार करायला. अहो घाबरले असतील. नमस्कार मॅडम. नमस्कार. या मॅडम. या या या. बसा. तर मंडळी, आपल्या विनंतीला मान देऊन सौ निर्मला देवी इथे आल्याबद्दल मी भुईगाव तर्फे त्यांचे आभार मानतो आणि स्वागत सुद्धा करतो. आणि हा, त्यांना विनंती करतो की त्यांनी आता गावकीची सूत्र हाती घ्यावीत. एकाच कुटुंबातील माणसांनी घरावरच्या हक्कासाठी दावा केलाय, तेव्हा संबंधित लोकांनी समोर यावं. हक्काबद्दल गावकी हे मला माहीतच नव्हतं. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सौभाग्यवती यामिनी गोपीनाथ पाटील. आमचा असा दावा आहे का आमची अक्का म्हणजे राधाक्का जी खानावळ चालवत्या ती आमच्या घराचाच भाग आहे. आणि राधाक्कानं गेली अनेक वर्ष आमच्या घरावर कब्जा केलेला आहे. माझी समध्या पंच मंडळींनी हात जोडून विनंती आहे का आमच्या हक्काचं घर आम्हासनी परत मिळवून द्यावं. ते घर मामांजीने माझ्या नावावर केलंय. ते फसून केलंय. ते म्हणजे तू फसून करून घेतलंय. फसवून केलंय म्हणजे घराचे कागदपत्र दाखवा. घर माझंच आहे, पण कागदपत्र हिच्याकडे, राधाकडे. घराची कागदपत्र दाखवा. कागदपत्र लागणार आहेत. आम्हासनी कुणी सांगितलं पण नव्हतं. राधाक्का, घरासंबंधी गावकी आहे म्हणल्यानंतर घराचे कागदपत्र लागणारच की नाही? हे बघा, घराची कागदपत्र पाहिजेत असं तुम्हाला पाठवलेल्या नोटिशीमध्ये स्पष्टपणे लिहिलंय. आणि तुम्ही तशी सही पण केली आहे रजिस्टर मध्ये. आता ही सही काही न बघता केली होती होय? आई शिकलेली नाही. घरच्या कागदांचं लक्षात नाही आलं. ती
माझी चूक आहे. आरचू बेटा, हे काय घर खानावळ नाही. तुमचा हा असला इमोशनल ड्रामा इथं चालायचा नाही. आपली बाजू कच्ची आहे हे राधाकाला चांगलं माहितीये, म्हणून कागदपत्र विसरलं तर सांगून येळ वाया घालवतीये. हो नाही नाही, तसं काय बी नाही आहे. नाहीतर काय, नोटिशीत लिहून असताना कागद नाही म्हणजे त्याला काय म्हणायचं? वय गे तसं नाही हो. राधा का घरासंबंधी गावकी आहे आणि तुमचं म्हणणं आहे का घर तुमच्या नावावर आहे? याचा काय पुरावा आहे तुमच्यापाशी? तुम्ही घराचे कागदपत्र दाखवा. उद्या जेव्हा राधी कागदपत्र दाखवल तेव्हा आपली बाजू कमजोर पडल ना. काय काय घराचं कागदपत्र राधीच्या घरातून चोरून आणले आणि तिला ठावच नाही. हे बघा राधाक्का, तुम्ही ताबडतोब तुमच्या घराचे कागदपत्र दाखवा. आणि तुम्ही जर कागदपत्र दाखवू शकत नसाल तर मग निकाल गोपीनाथ आणि यामिनीच्या बाजूने द्यावा लागेल. हे बघा राधाक्का, तुम्ही ताबडतोब तुमच्या घराचे कागदपत्र दाखवा. आणि तुम्ही जर कागदपत्र दाखवू शकत नसाल तर मग निकाल गोपीनाथ आणि यामिनीच्या बाजूने द्यावा लागेल. असं काय नका करू. मी मम्मीला असं काय बी करू देणार नाही. दाद्या, अरे मॅडम ही तर तुझी मम्मी नाही, त्या पंचांची प्रमुख आहे. हक्कावरती अन्याय होत असेल तर मी गप्प बसणार नाही. काय बी होऊ दे. बोला राधाक्का, इथं काही आमच्या सगळ्यांचा येळ फुकट येत नाही. ते वय वय ते मी माफ करा, पण मी कागद न घेताच आले. आमस थोडा वेळ मिळेल का? मॅडम, अचानक गावकीची नोटीस आली तर कोणीही गोंधळून जाईल. मला वाटतं राधाका सुद्धा तशाच गोंधळल्या असतील. आपण त्यांना थोडा वेळ द्यायला पाहिजे. त्याची काय गरज नाही. यासनी वेळ देऊन निर्मला मॅडमचा उगच वेळ वाया गेला आणि आता अजून वेळ देऊन वायाच जाणार. अहो, आपल्या शब्दाला मान देऊन आल्यात त्यासनी असं तात्काळ ठेवणं शोभतंय काय? आपण इथं काय तर निर्णय घ्यायला बसलोय आणि तो काय असाच घेता येणार नाही. त्यामुळे वेळ लागणारच, त्याला काही पर्याय नाही. राधाक्का, तुम्ही लवकरात लवकर घराचे कागदपत्र आणा. मी लगेच घरला जाऊन कागद घेऊन येते. चालेल का मॅडम? जा जा लवकर, पटकन जा, पटकन ये. कशाला उगा ओर पडून घ्यायला चालल्या घरला म्हणावं. घरात कागदच नाहीत. ताई, एवढ्या लांब काय पळत जाणार होय? चला बसा. नाही नाही नको, मी जाईन. ताई, आपल्याला पेपर लवकरात लवकर दाखवायचेत का नाही? बसा, चला बसा बसा. एवढा महत्वाचा मुद्द्यावर गावकी असताना बी आज मी सेमिनारला कसं काय गेली? अहो, तिला माहितच नाही गावकी बद्दल. गेल्यावर नोटीस आली.
पाण्याची बाटली बी हरतीच राहिली, म्हणजे आता पाणी जपून वापरायला लागेल. कोणी आहे का? भूक लागली, जेणेकरून मला इथं हात कोंडून ठेवले, त्याने माझा डबा बी नेलाय. सगळं मुद्दाम केलं. हे घे. प्रत्येक वेळेस माझी आठवण आली ना की बिस्किट खायचं. एकदा आठवण आली की एक बिस्किट. मग बघू ना परत यूज तर किती बिस्किट शिल्लक राहतात. बर बघू चल. मग कुठे केले घराचे कागद? अगं इकडेच तर ठेवलेले. कागद नाही गावले ना तर निर्मला मॅडम आपल्या विरुद्ध निकाल लावतील. नाही तुम्ही काय काळजी करू नका. निर्मला मॅडम मी असं काय बी करू देणार नाही. आणि सापडतील की पेपर. शोधा शोधत असेल तिथंच कुठतरी. नीट हुडका. हॅलो. नाही ना अजून कागद नाही घावले. हां तायडे आपण शांत डोसक्याने हुडकूयात कागद. इथंच असतील ना? गावतील. माझ्या डोळ्यात काय दिसतंय तुला? तुला सॉरी म्हणतात? अरे तिथं काय गडबड झाली ना तर मला लगेच कळवा. मी मम्मी संग बोलतो. अस्मी इथं नसताना मलाच राधक्काची काळजी घेतली पाहिजे. घराचे कागद तुझ्याकडे कसे आले? काल मम्मी पप्पा कागदाबद्दल बोलालते तेव्हा मी तिथंच होतो. काय काय घराचं कागदपत्र राधीच्या घरातून चोरून आणले आणि राधीला ठावत नाही. बया हे तर बेस्ट झालं की ना. मज्जाच आहे रे. हे आमच्या घरात ना आणलेत पण मी आणलेत हे निशिदादाला नका सांगू. तो सगळ्यांनी सांगल पण मम्मी पप्पा मला लय मारतील. नाही सांगणार ना? काय सांगणार? येत. थँक्यू. गावले कागद दुसऱ्या कागदात मिक्स झालेले. गावले ना? चला लवकर. विकी तू आमच्यासाठी एवढी रिस्क घेतलीस. मग त्याला काय? मी भाऊ आहे तुमचा. बहिणी अडचणी नसताना भाऊ मदत करायलाच पाहिजे. आणि मला माहिती आहे मम्मी पप्पाला चुकीचं वागायलंय. खानावळ आणि हे सगळं तुमचंच आहे आणि तुमचंच असायला पाहिजे. तू रक्षाबंधनाला मला ववाळणी दिली नव्हतीस
मोठा झाल्यावर देतो म्हटल्यालास. आज मला माझी बाबाणी मिळाली. कागद मॅडम हे बघा. काय घडलं? आपल्या घरातले कागद हिच्याकडे कसं काय आलं? मीच सांगा आता. राधाक्का म्हणतायत ते खरंय. गोपीनाथ, तुझ्या वडिलांनी घर राधाक्काच्या नावावर केलंय. हा पण यो कागद फसवाय. फसवाय म्हणजे ही सई तुझ्या वडिलांचीच आहे ना? नाही नाही, म्हणजे सई माझ्या वडिलांचीच आहे, पण ती फसवून घेतल्या. मॅडम त्यावेळेस माझे वडील लई आजारी होते. अजून मधून त्यांची सूद बी हरपायची, आणि तवा या बाईने त्याचा फायदा घेतला, काय नाव सई घेतल्या. अहो पण घर राधाक्काचं कसं? नाही 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 नाही, घर गोपीनाथलाच मिळालं पाहिजे. गोपीनाथ खोटं बोलायलाय. ही खोटी आहे कशावरून? नाही नाही, राधाक्का असं करणार नाही. चुकीचं आहे, हे खोटं बोलतायत. गोपीनाथ, तू त्या घरात राहत होतास ना? मग सई घेतली तेव्हा कुठं होतास? कुठं होतो म्हणजे माझं घर चालवत होतो. खानावळ बिनावळ तेव्हा काही नव्हते, राधी काही कमवत बी नव्हती. पण मी माझ्या वडिलांच्या औषधोपचाराचा, ट्रीटमेंटचा सगळा खर्च मी करत होतो, आणि त्यासाठी रात्रंदिवस राबत होतो. आणि त्यावेळेस राधीने याचाच फायदा घेतला आणि त्या कागदावर सही घेतली. हो नाही, खोटं आहे. हो, मामांजीच्या औषधासाठी तुम्ही कधी 1 रुपया तरी दिलाय का? खरं सांगा. गोपीनाथ खोटं बोलतोय. जेव्हा त्याचे वडील आजारी होते तेव्हा हा मटका आणि जुगारामध्ये दंग होता. त्यासाठी घरातली भांडी कुंडी सुद्धा विकत होता हा. आणि तुम्हाला सांगतो, जुगारासाठी यांनी घर सुद्धा घाण टाकायला मागे पुढे पाहिलं नसतं. आणि याची सगळ्याची कल्पना होती, म्हणूनच दिनकर रावांनी म्हणजे या गोपीनाथच्या वडिलांनी घर राधाक्काच्या नावावर केलंय, याच्या नाही. म्हणलं का नाही, घर राधाक्कालाच मिळालं पाहिजे. शिंदे सरांनी काय माहिती? शिंदे सर खोटं बोलतायत. नाही, तुम्ही चुकीचं बोलताय. सर, गोपीनाथ घर चालवत नव्हते तर काय मग तुम्ही चालवत होतात? पैसे कुठनं यायचे? अहो, खानावळ चालू नसली तरी मी घरातून लोकांनी डबे द्यायचे, आणि पापड लोणची बी बनवत होते मी. अक्के, तू बोलणार आणि आम्ही ऐकणार असं असतोय. मी या बाईला लय बोलू द्यायला, गप करायला पाहिजे. दाद्या दाद्या थांब, अजून विषय हाताबाहेर गेला नाही. अरे मग काय हाताबाहेर जाऊस तर बघत बसायचं वय? अरे नाही, तू थांब, एवढंच म्हणायचं फक्त. आपण इथं घरासंबंधी आणि घराच्या कागदपत्रासंबंधी बोलू. हे बाकी जे काय बी असेल त्याचा काही संबंध नाही. आणि साक्षीदाराला फसवून सह्या घेतीलच कशा? इथं 2 सह्या आहेत साक्षीदाराच्या. कोण आहेत ते 2 साक्षीदार?
एक साक्षीदार तर शिंदे सर आहेत, अक्काचे कैवारी. आणि दुसरा साक्षीदार गायब आहे, म्हणजे जित्ता आहे का मेला आहे ते बी माहित नाही. पण म्या म्हणते शिंदे सर जर साक्षीदार असतील तर ते निवाडा करायला इथे बसूच कसं शक्य? वय वय त्यासनी पंच म्हणून काम करता येणार नाही. साक्षीदार तेच आणि पंच पण तेच. चला काय होतंय मग? काय बोलताय? शिंदे सर जर साक्षीदार आहेत तर ते पंच म्हणून चालणार नाहीत. होय की, साक्षी बी त्यांनीच द्यायची आणि निकाल बी त्यांनीच द्यायचा, असं कुठं असतंय होय? शिंदे सरांच्या बदली कोणतरी दुसरा पंच नेमावा लागल आपल्याला. हा बरोबर आहे. शिंदे सर म्हणजे तुम्ही मनासनी लावून घेऊ नका, पण तुम्हाला आता पंच म्हणून काम करता येणार नाही. माफ कर राधाक्का, यापुढे पंच म्हणून ग्रामसभेत मी तुमची साथ देऊ शकत नाही. काहीतरी कर मम्मी, युवा अन्य थांबव. इथं मला जसं राधाक्काचे कैवारी दिसतात तसं यामिनीचे बी कैवारी दिसतात. शिंदे सर राधाक्काच्या नात्यात येत नाही का त्यांचा राधाक्काच्या घराशी काय बी संबंध नाही. आणि खरं तर शिंदे सर साक्षीदार आहेत म्हणल्यावर पंच म्हणून त्यांच्या इतका दुसरा योग्य व्यक्ती कुणीच असू शकत नाही. शिंदे सर बसा, तुम्ही पंच म्हणून काम पाहू शकता. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तू राधाक्का असताना दुसरं लग्न कसं केलंस आणि ते बी तिला घटस्फोट न देता? आणि राधाक्का जर गोपीनाथनं घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर त्याच्यावर पोलीस केस का नाही केली? मी सांगतो मॅडम, हिने कंप्लेंट का नाही केली? कारण हिची माझ्या दुसऱ्या लग्नाला संमती होती. नाही, मी विरोध करू शकले नाही, पण त्याचा अर्थ माझी संमती होती असं नाही आहे. राधाकाने केस करायला पाहिजे होती. राधाकाचं चुकलंय. गोपीनाथचं चुकलंय. गोपीनाथ खोटं बोललाय. अशी कुठली बाई संमती देईल का? खोटं बोलतोय गोपीनाथ. नाही अस्मे, तुला इथनं बाहेर पडावंच लागल. हा मोबाईल तर माझा आहे. फोन वाजतोय म्हणजे नक्कीच घरचे फोन करत असतात. मला इथं कोंडून ठेवलंय म्हणजे हे नक्कीच गोपीनाथ आणि आम्ही केलेलं प्लॅनिंग आहे. नाही अस्मी, तुला इथनं बाहेर पडावंच लागल. तू इथनं बाहेर पडणार आहेस. मला तिन्ही बी पोरीच झाल्या आणि ह्यासनी घराचा वारस होता. ह्यासनी मुलगा पाहिजे होता म्हणून याने दुसरं लग्न केलं.
पण काय बी झालं तरी तरी माझ्या पोरींचे वडील तर हे आहेतच ना. म्हणजे मी पोरींचा बाप आहे एवढंच नातं आहे हा? म्हणजे तुझा नवरा हे नातं मान्य नाही मग कशाला माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवतेस हा? कशाला माझ्या नावाचं डोरलं गळ्यात घालून मिरवतेस? काढते नाही तुम्ही सोडा सोडा तुम्ही नाही काढणार डोरलं नाही सोडा काढ म्हणतोय नाही सोडा हो. मी तुम्हासनी नवरा मानते का नाही यो प्रश्नच उरत नाही कारण तुम्हीच मला बायको मानत नाही. पोरीसनी सोडून तुम्ही गेला संसार अर्ध्यावर टाकून मी तुम्हीच गेला. मी अजून बी माझा संसार करते. मॅडम ही राधिका का नाही एक नंबरची फसवी आहे. म्हणजे स्वतः यांच्या समोर दबून वागल्या दाखवती पण हिच्याच शिकवणीमुळं हिची मधली पोरगी आहे का नाही ती यांसनी बाप म्हणत नाही गोपीनाथ म्हणते. ये गोपीनाथ अशी हाक मारते. हे चूक आहे हे चुकीचं आहे सग. हा गोपीनाथ ना त्याच लायकीचा आहे. कोण आहे ती पोरगी? आता या सगळ्याचा घराच्या हक्काची काय संबंध आहे का? मग मी कशाला या मॅटर मध्ये पडाले? काय सांगू मॅडम माझ्या स्वतःच्या घरात मला चोरगत जायला लागतं लपून छपून. खानावळीत काही खाल्लं तर हे मधल्या पोरीला पुढं करत्या आणि ती पोरगी माझ्याकडे पैसे मागत्या सगळ्यांसमोर. स्वतःच्या बापाकडे पैसे मागतात मला पैसे द्यावं लागतं. हिनच माझ्या पोरीनं माझ्यापासून तोडलं. माझ्या मुन्नूला माझ्या अस्मेला हिनं तो हे बघा दिसते हा ही खून दिसते. अस्मीनं लहानपणी माझ्या कपाळावर दगड मारला त्यामुळे झालेली खून आहे. यो खोटारडा नालायक माणूस अस्मी विरुद्ध मम्मीला भडकवायलाय. याला जाऊन तुडवत असतोय मी. बापाला बाप न मानणारी नावानं हाक मारणारी दगड मारणारी याशी पोरगी हाय तरी कोण आणि कुठाय ती?